शास्त्रज्ञ देविदास तुळजापूरकर आता आपल्या सोबत आहेत. सर, ही सगळी परिस्थिती उद्भवण्यामागचं नेमकं कारण तुम्हाला काय वाटतंय? अजूनही नेमकं काय झालंय हे चित्र स्पष्ट झालेलं नाही. हा एक पहिला भाग. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की कार्ड नंबर किंवा पिन या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज झालेलं आहे. म्हणजे कुठेतरी इन्फॉर्मेशन डायव्हर्ज झाली आहे. बरं. आता याच्यात इन्व्हॉल्व असलेले जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत त्या सर्व्हिस प्रोव्हायडर्स कडून ही माहिती गेलेली जाऊ शकते. पण ही गोष्ट अजूनही पृष्ठभागावर येत नाही की हे नेमकं कॉम्प्रोमाइज जे झालेलं आहे ते कुठल्या लेव्हलवर झालंय आणि कशा पद्धतीने झालेलं आहे. बरं. मला असं वाटतं रेग्युलेटर म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी यात ताबडतोब हस्तक्षेप करून त्या बँकांचं क्विकली ऑडिट करून घेऊन कस्टमर मध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी काही एक उपाययोजना करायला पाहिजे. कारण कस्टमर्स आता पॅनिक झालेले आहेत आणि त्यांना एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली की आपला पैसा सुरक्षित राहतो का राहत नाही. हा एक भाग. पण कस्टमरच्या लेव्हल्सवर मला वाटतं आपल्याकडे लोक फार कॅज्युअली ही गोष्ट हाताळतात. म्हणजे कार्ड नंबर मला पाहिजे अशी इन्फॉर्मेशन कोणी मागितली, बँकेतून आला फोन वगैरे म्हटलं की ताबडतोब देतात. तिथे बँक अशी माहिती मागवत नाही. असं वारंवार त्यांना SMS मेसेज देऊन पण या घटना घडताना आपल्याला बघायला मिळतात. किंवा OTP नंबर असेल तर तो पण डायव्हर्ज केला. कस्टमर स्वतःच सांगतो कुणीतरी फोन केला तर, किंवा पिन नंबर त्यांनी विचारला तर ती माहिती सांगतो. मला वाटतं मोठ्या प्रमाणावर कस्टमर्स एज्युकेशन होण्याची पण आवश्यकता आहे. तर पण जेव्हा भारत डिजिटल इंडियाकडे वाटचाल करतोय अशा वेळी डाटा सिक्रेसी हा एक जो मुद्दा आहे तो फार व्हायटल आहे. आणि त्या बाबतीमध्ये कुठेतरी कॉम्प्रोमाइज होत आहे आणि त्याची जी सिक्रेसी आहे ती मेंटेन होत नाही. त्यातून हा झालेला एक अपशकुनच आहे त्या डिजिटल इंडियासाठी असं मला वाटतं. निश्चित. तुळजापूरकरजी, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.